नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रे किचन मध्ये। सध्या आपली शाळेचा डब्बा ही सिरीज सुरू आहे आणि या सिरीजच्या आजच्या 6व्या भागात आपण बनवतोय पालक पुरी, तीही दोन प्रकारची। अजिबात चिंता करू नका, दोन प्रकारची म्हणजे काही वेगळे पदार्थ वापरून किंवा वेगळं पीठ भिजवून नाही, तर एकाच पिठापासून आपण हे दोन्हीही प्रकार करणार आहोत। पहिली पुरी लगेच खायला खुसखुशीत आणि मस्त फुगणारी आपली पारंपरिक नेहमीची, तर दुसरी तब्बल 10 ते 12 दिवस कुरकुरीत राहणारी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथे हा पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे मी। आपल्याला आता हा थोडासा असा शिजवून घ्यायचा आहे। बरेच जण पालक पुरी करताना ना पालक अशा प्रकारे शिजवून न घेता तो आहे असाच प्युरी करून वापरतात, त्यामुळे त्या पुऱ्यांची चव तितकी काही छान लागत नाही। त्यामुळे तुम्ही जर आजपर्यंत कच्च्या पालकची प्युरी वापरत असाल ना, तर माझ्या या पद्धतीने पालक थोडा शिजवून त्याची प्युरी करून बघा, तुम्हाला पुऱ्यांची चव अगदी दुपटीने वाढलेली दिसेल। तर बघा, मी एक मध्यम आकाराची ही जुडी घेतलेली होती, त्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणीही घातलेले। आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट, पाणी जास्त अजिबात घालायचं नाही, कारण आपल्याला ही भाजी काय अशी संपूर्णपणे शिजवायची नाही। जसं आपण पालकचा गरगट्टा वगैरे करायला जशी जास्त शिजवतो ना, तशी शिजवायची नाहीये। फक्त एक 4-5 मिनिटांपर्यंत ही थोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची। ही थोडीशी अशी शिजवून घेण्याचं दुसरं एक कारण म्हणजे याचा जो एक विशिष्ट वास असतो ना, तो निघून जातो आणि त्यामुळे पुऱ्यांची चव छान लागते। काय होतं, आपण जर आहे अशीच त्याची प्युरी घातली तर पालकच्या भाजीचा जो स्ट्रॉंग वास असतो ना, तो त्यामध्ये तसाच राहतो आणि पुऱ्यांची चव ही तितकीशी भारी लागत नाही। म्हणून ही एक एक्स्ट्राची स्टेप नेहमी करायची। तर इथे बघा, साधारण एक 5 मिनिटांनंतर आपली भाजी शिजलीये। आता ही संपूर्णपणे थंड करायला ठेवूया, तोपर्यंत यासाठीच एक छोटंसं वाटण बनवूया। इथं एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 25-30 लसणाच्या पाकळ्या, धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे मुठभर आणि 1 चमचाभर जिरे, हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेतलेले। इकडे आपला पालक ही थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला बारीक अशी प्युरी करून घ्यायची। भाजी शिजून हे जे थोडंसं पाणी राहिले ना, ते प्युरी करताना वापरलं तरीही चालतं किंवा परत पीठ भिजवतानाही आपण वापरू शकतो। तर आता एका मोठ्या ताटामध्ये 2 वाट्या स्वच्छ चाळून घेतलेले हे गव्हाचं पीठ घातले। यामध्येच 1 छोटा चमचा ओवा घालायचे। असा हातावरती चोळून घातला ना, याचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून थोडासा असा चोळून घालायचा। 2 मोठे चमचे गावरान तीळही घालायचेत यामध्ये। पालक पुरीमध्ये तिळाचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त जातं, त्यामुळे तीळ अवश्य घालावेच यामध्ये कधीही। चवीप्रमाणे मीठही घातलेले। आपण प्युरी बनवताना किंवा लसूण मिरचीचं वाटण बनवताना कुठेच मीठ वापरलेलं नव्हतं, त्यामुळे आता त्या अंदाजाने मीठ घातले। लसूण मिरचीचं वाटण घातलं। आता ही सगळी प्युरी ही याच्यामध्ये घालायची आहे। आणि याचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचंय। लगेच आता पाणी घालायची गरज नाही, या प्युरीमध्येच हे मळून घ्यायचं आणि अंदाज बघत बघत जर लागलं ना, तर एखादा दुसरा चमचा पाणी घालायचं, कारण हे जे पीठ असतं ना, ते आपल्याला जास्त असं पातळ भिजू द्यायचं नसतं। आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा ना थोडंसं घट्टसर भिजवायचं। आता या एकाच प्रकारच्या पिठापासून आपण 2 प्रकारच्या पुऱ्या कशा काय बनवणार आहोत, हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। एक तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल प्रकार, जो पारंपरिकरित्या आपण सगळेजणच बनवतो, पण जो दुसरा प्रकार आहे ना, तो कुरकुरीत, तो माझा प्रयोग आहे आणि माझ्याकडे बऱ्याच वेळा तशा कुरकुरीत पुऱ्या बनतात। कारण स्नॅकच्या डब्यामध्ये वगैरे देण्यासाठी किंवा संध्याकाळी जर हलकी फुलकी भूक लागली तर पटकन घेऊन त्या पुऱ्या खाता येतात आणि जास्त दिवस टिकतात। त्यामुळे एकदा बनवल्या ना, तर 10-12 दिवस आरामात खाता येतात। तर इथं बघा, आपलं हे पुऱ्यांसाठीचं पीठ भिजवून झाले। इतपत घट्टसर मी केलेले, जे थोडंसं शिल्लक राहिलेले ना 2-3 चमचे पाणी, ते मी भाजीमध्ये वापरणार आहे। यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ भिजत ठेवूया। इथं बघा, साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपण हे उघडून पाहतोय, तर पीठ बऱ्यापैकी छान असं भिजलं गेले। आता थोडंसं यावरती तेल घातलं,
परत एकदा हे चांगलं मऊ करून घेऊया. आणि खरं तर या पुऱ्या करण्यासाठी थोड्या वेळासाठी पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे. जर फक्त कुरकुरीत पुऱ्या करणार असाल ना तर लगेचच लाटायला घेतल्या ना तरी पण चालतात. पण जर मऊ पुऱ्या म्हणजेच आपल्या पारंपरिक खुसखुशीत पुऱ्या करणार असाल तर थोडं भिजू द्यायचं. आणि यामध्ये एखादा लसणाचा किंवा मिरचीचा जर मोठा तुकडा आला तर तो आत्ताच बाजूला काढून ठेवायचा, म्हणजे पोळी लाटताना ते फाटणार नाही. इथं बघा पुऱ्या लाटण्यासाठीचा आपला सगळा सेटअप मी तयार केलेला आहे. पळपोट लाटणं घेतलं, त्यानंतर सुक्कं पीठही घेतलेलं आहे पोळी लाटण्यासाठी. आता त्या भिजवलेल्या पिठामधून एक मोठ्या आकाराचा गोळा तोडून घेतला आणि अशा प्रकारे त्याचा उंडा करून घेतलाय. इथे बघा तुम्हाला आकार बऱ्यापैकी मोठा दिसत असेल. कोरड्या पिठामध्ये हे घोळवून घ्यायचे आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. जो आपण पहिला प्रकार करणार आहे ना तो आहे पारंपरिक पालकपुरी, जी अशी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी होते. त्यासाठी आपल्याला ही जी पोळी असते ती थोडीशी जाड लाटावी लागते, म्हणून मी उंडाही मोठा घेतला होता. आता मी अशा एकाच पोळीपासून लाटून त्याच्या पुऱ्या कट करणार आहे. तुम्ही जर अगदी छोट्या छोट्या गोळ्यांपासून एक एक पुरी लाटून घेतली ना तरीही चालणार आहे. फक्त जर या प्रकारे केलं तर एका वेळी जास्त पुऱ्या आपल्या तयार होतात आणि थोडाफार वेळही वाचतो आपला. अलट पलट करत मी याची अशी एक पळपोट भरून पोळी लाटून घेतली आहे. फक्त ती अशी मध्यम जाड लाटून घ्यायची, पातळ अजिबात लाटायची नाही. आता या ग्लासच्या साह्याने ना एक एक करून मी याच्या पुऱ्या काढून घेणार आहे. याची जाडी मी तुम्हाला दाखवते, इतपत जाड ठेवलेल्या आहेत. पातळ जर केली नाही पुरी तर व्यवस्थितरित्या फुगत नाही, त्यामुळे थोडीशी जाड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एकच मोठी पोळी लाटून मग त्याच्या पुऱ्या कट करून घेतल्या ना तर एका वेळी 6 ते 7 पुऱ्या आरामात तयार होतात. पण जर एक एक लाटायचं म्हणलं तर त्याला बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे कधीही अशा पालक पुऱ्या करताना किंवा तिखट पुऱ्या करताना मी ग्लासने किंवा वाटीच्या साह्यानेच कट करून घेते. आपला दुसरा पुरीचा प्रकारही तितकाच सोपा आहे. त्यासाठीही आपल्याला पोळीच लाटून घ्यायची असते. याआधी या सगळ्या पुऱ्या एका ताटामध्ये बाजूला ठेवून देऊया. अजून एक गोष्ट सांगू का, अगदी याच पिठापासून आपण पालक पराठाही बनवू शकतो. ज्यांना कुणाला अशा पुऱ्या बनवत बसायला वेळ नाही त्यांनी याचे पराठे बनवले ना तरीही चालतात, खूप जबरदस्त लागतात चवीला. तर याच पिठापासून आता मी एक पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे. अजिबात जाड लाटायची नाही, जेवढी शक्य होईल तितकी पातळ लाटून घ्यायची. बघा पोळी लाटून झाल्यानंतर आता यावरती काटे चमचेच्या साह्याने अशी छिद्र करून घ्यायची. आपण दुसऱ्या प्रकारची ही पुरी बनवतोय जी कुरकुरीत होते आणि 10 ते 12 दिवसांपर्यंत आरामात टिकते. ही पुरी फुगू नये म्हणून अशी छिद्र करून घेणं गरजेचं आहे. आता एखाद्या छोट्या वाटीच्या साह्याने मी हे कट करून घेणार आहे. मगाशी आपण ज्या कट करून घेतल्या त्या थोड्याशा मोठ्या आकाराच्या होत्या, आता या छोट्या काढून घेणार आहोत आपण, जेणेकरून खाताना पण ते सोपं पडेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात अशा छोट्या छोट्या पालक पुऱ्या. पहिल्या प्रकारच्या ज्या पुऱ्या आहेत त्या छोटे गोळे करून लाटून घेतले तरीही चालतात. फक्त हा जो दुसरा प्रकार आहे यासाठी छोटे गोळे करून लाटत बसू नका. अशा प्रकारे मोठी पोळी लाटून मगच ती कट करा. कारण काय होतं, जर एक एक पुरी केली तर ती एकसारखी पातळ बनत नाही, त्याच्यावरती ते छिद्र करायला पण खूप अवघड जातं आणि मग ते जास्त कुरकुरीत होत नाहीत आणि कुरकुरीत नाही झाल्या तर जास्त दिवस टिकणारही नाहीत. तर बघा इतपत पातळ या पुऱ्या मी केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेते आणि त्यानंतर मग तळायला घेऊया. तर इथे बघा आपल्या दोन्हीही प्रकारच्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. आता लगेचच तळायला घेतोय, त्यासाठी तेलही मी आधीच गरम करून ठेवलं होतं. आता पहिल्या प्रकारची पुरी आपण तळायला घेणार आहोत, जी फुगते आणि खुसखुशीत अशी तयार होते, पारंपरिक पालक पुरी. त्यासाठी कधीही तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं, गॅस मध्यम करायचा आणि मग यामध्ये पुऱ्या सोडायच्या. पुऱ्या सोडल्यानंतर ही झाऱ्याच्या साह्याने वरून हलका असा यावरती दाब द्यायचा,
जेणेकरून आपल्या पुऱ्या टम्म अशा फुगतील। दोन्ही बाजूनी पलटून घेत आपल्याला या तळून घ्यायच्यात। गॅस मंदच ठेवायचा, फुल किंवा बारीक करायचा नाही। जर फुल केला तर त्या वरवरून तळल्या जातील आणि कमी गॅसवरती जर तळल्या तर त्यामध्ये भरपूर सारं तेल राहील। साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत मध्यम गॅसवरती या तळून घ्यायच्या। तर इथं बघा याचा रंग बदललाय आणि आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता या काढून घेऊया आणि आपल्या ज्या दुसऱ्या प्रकारच्या पुऱ्या आहेत ना त्याही तळायला घ्यायच्यात। या तळताना मात्र काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे। तुम्हीही माझ्याप्रमाणे आधी जर फुलणाऱ्या पुऱ्या तळल्या असतील तर 1-2 मिनिटासाठी गॅस बंद करायचा, तेलाचं तापमान थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि हलक्या मध्यम गरम तेलामध्ये एक एक करून या पुऱ्या सोडून घ्यायच्यात, कारण या आपल्याला कुरकुरीत करायच्यात। म्हणूनच हलक्या मध्यम तेलामध्ये या सोडणं गरजेचं आहे आणि पुऱ्या सोडताना गॅस मंद ठेवायचा, फुल किंवा मध्यम ठेवायचा नाही। एकदा का पुऱ्या सोडल्या का मग मंद ते मध्यम करत करत आपल्याला या तळून घ्यायच्यात। आता पहिल्या प्रकारच्या ज्या पुऱ्या आहेत त्या पटकन तळून तयार होतात, याला मात्र थोडासा वेळ लागतो, म्हणजे एखादा दुसरा मिनिटच जास्त लागतो, कारण कुरकुरीत अशा या तळू द्यायच्या असतात आणि जास्त दिवस टिकवायच्या असल्यामुळं याच्यातला जो ओलावा आहे तो संपूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि या कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजेत, मगच त्या जास्तीत जास्त दिवस टिकतात। आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपली आई आजी पालकचा गरगट्टा बनवायची आणि आपण तो आवडीने खायचो। आत्ताची मुलं मात्र पालक म्हणलं का नाक मुरडतात, मग आपल्याला अशा नवीन नवीन कल्पना शोधून काढाव्या लागतात। माझाही मुलगा पालक खायला नको नको करतो, मग मी अशा पुऱ्या, पालकचे पराठे किंवा थालीपीठ बनवत असते। तुम्ही तुमच्या मुलांसाठी पालकचा दुसरा कोणता काही प्रकार करत असाल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर बघा साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर आपला पुरीचा हा पहिला गाणा तळून झालेला आहे। आता तो काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी करून घेणार आहे। तर इथे बघा आपल्या या दोन्हीही प्रकारच्या पालक पुऱ्या तळून झालेल्या आहेत। दिसायला जेवढ्या जबरदस्त दिसतात ना त्याहूनही जास्त या चविष्ट लागतात। फुगलेल्या पुऱ्या 2 दिवसामध्ये संपवून टाकायच्या आणि या कुरकुरीत पुऱ्या मात्र 10 ते 12 दिवस आरामात टिकतात, फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या। तुम्हीही करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।